नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ लॉ सीईटी आणि बीएड सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजे लॉ सीईटी बीएड सीईटी या सीईटी 2025 मध्ये नेमकं कुठल्या तारखेला होणार। तर आपली जी प्रतीक्षा आहे ती आता संपलेली आहे, कारण 27 नोव्हेंबरला महासीईटी सेलने त्यांच्या नवीन नोटिफिकेशन मध्ये या परीक्षांच्या संभाव्य तारखा आपल्या वेबसाईटवरती पब्लिश केलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, मला खात्री आहे हा जर व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिलात, या परीक्षांविषयी असणारी जी शंका असतील त्या नक्कीच त्या शंकांचं निरसन आजच्या व्हिडिओमधून होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या परीक्षांच्या महत्त्वाच्या तारखा, सोबतच यांचा सिलेबस, त्यासोबतच एक्झामचा पॅटर्न, तसेच या परीक्षांची तयारी कशी करायची, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन पासून तर तुमच्या ऍडमिशन पर्यंत काय संभाव्य शेड्यूल असू शकतं या परीक्षांचं तेही मी याच्यामध्ये सांगणार आहे। त्याच्यामध्ये तुमचा रिझल्ट असेल, तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म भरणं असेल, किंवा तुमचे कॅप राउंड्स असतील आणि तुमचं ऍडमिशनही याच्यामध्ये समाविष्ट असेल। तर या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले आपण नोटिफिकेशन पाहूयात। जसं की नोटिफिकेशन मध्ये दिसतंय की LLB 3 इयरची जी सीईटी आहे ती गुरुवार 20 मार्च 2025 या रोजी आणि शुक्रवार 21 मार्च 2025 या दिवशी 3 इयर लॉ सीईटी घेण्यात येणार आहे। आणि त्याच्यानंतर आपण ते जर बीएड सीईटी विषयी पाहिलं तर बीएड सीईटी ही 24 मार्च, 25 मार्च, 26 मार्च 2025 या 3 दिवशी कंडक्ट करण्यात येणार आहे। ते जर आपण 5 इयर लॉ सीईटी विषयी पाहिलं तर 4 एप्रिल 2025 या दिवशी ही 5 इयर सीईटी घेण्यात येणार आहे। आपण या परीक्षांचा सिलेबस आणि पॅटर्न पाहून घेऊयात। 3 इयर लॉ सीईटी मध्ये लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग हे 30 मार्कला असणार आहे। जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स हे 40 मार्क्सला असणार आहे। लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंगला 30 मार्क्स आणि इंग्लिश या विषयाला 50 मार्क्स या सीईटी मध्ये आहे। ते जर आपण 5 इयर लॉ सीईटी मध्ये पाहिलं तर लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंगला 40 मार्क्स, जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्सला 30 मार्क्स, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंगला 40 मार्क्स, इंग्लिश विषयाला 30 मार्क्स आणि बेसिक मॅथमॅटिक्स 10 मार्क्स या परीक्षेमध्ये विचारण्यात येतं। तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा जो पॅटर्न असणार आहे याच्यामध्ये या परीक्षेचा मोड हा ऑनलाईन असणार आहे। दोन्ही परीक्षेच्या बाबतीत 3 इयर लॉ असेल किंवा 5 इयर लॉ असेल, दोन्ही परीक्षा ह्या ऑनलाईन मोड मध्ये होतात। यांचे मीडियम मराठी किंवा इंग्लिश हे आपल्या कम्फर्टनुसार आपण सिलेक्ट करतो। त्याच्यानंतर यांचे जे टोटल मार्क्स आहे दोन्ही परीक्षेला सेम म्हणजेच 150 एवढ्या मार्क्सचा हा पेपर असणार आहे। सोबत टोटल क्वेश्चन्स जे असतात दोन्ही परीक्षेमध्ये 150 क्वेश्चन म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नाला 1 मार्क या परीक्षेमध्ये विचारला जातो। त्याच्यानंतर आपण टाइप ऑफ क्वेश्चन जर पाहिले या परीक्षेमध्ये तर या दोन्ही परीक्षेमध्ये एमसीक्यूच्या टाइपमध्ये क्वेश्चन्स 150 क्वेश्चन आपल्याला या परीक्षेमध्ये विचारले जातात। सोबतच दोन्ही परीक्षांसाठी वेळ हा सेमच आहे, म्हणजे 120 मिनिटाचा वेळ आहे। 120 मिनिटांमध्ये आपल्याला 150 क्वेश्चनची आन्सर्स याच्यामध्ये द्यायचे आहेत। नंतर या दोन्ही परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये, हा या परीक्षेचा प्लस पॉइंट आहे। ते जर आपण बीएड आणि ईएलसीईटीच्या बाबतीत जर पाहिलं तर मेंटल ॲबिलिटीला 40 मार्क्स, जनरल नॉलेजला 30 मार्क्स, टीचर ॲप्टिट्यूडला 30 मार्क्स हे बीएड सीईटी मध्ये आहे। ईएलसीटी मध्ये एक्स्ट्रा फक्त इंग्लिशचा पार्ट याच्यामध्ये असणार आहे की जो 50 मार्कला असणार आहे। त्याच्यामध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन 20 मार्क्स, व्होकॅब्युलरी फोकस 5 मार्क, ग्रामर फोकस 8 मार्क्स, सेंटेन्स फॉर्मेशन 7 मार्क्स, फोनेटिक्सला 3 मार्क्स, वर्बल अँड आयडम्स अँड प्रोव्हर्ब्सला 5 मार्क्स आणि फिगर ऑफ स्पीचला 2 मार्क्स असे 50 मार्क्स ईएलसीटी मध्ये इंग्लिशमध्ये विचारले जातात। त्याच्यानंतर या दोन्हीचा जो पॅटर्न आहे दोन्ही एक्झामचा तो म्हणजे बीएड आणि ईएलसीटी दोन्हीही ऑनलाईन मोडमध्ये होतात। मीडियम जे आहे बीएड सीईटीचं मराठी किंवा इंग्लिश मीडियम हे मीडियम तुम्ही चूज करू शकतात। ईएलसीटी मध्ये फक्त इंग्लिश मीडियम एवढं एकच मीडियम याच्यामध्ये विचारलं जातं। तर विद्यार्थी मित्रांनो, ईएलसीटी ही परीक्षा जी आहे ही परीक्षा तेच विद्यार्थी देतात ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियम मध्ये बीएड करायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये बीएड करायचं आहे त्यांनी ईएलसीटी देण्याची गरज नाहीये। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही प्लॅन करत असाल की तुम्हाला बीएड हे इंग्लिश मीडियम मध्ये करायचं आहे, त्यावेळेस फॉर्म भरण्याच्या वेळेस तुम्ही फॉर्म मध्ये ईएलसीटी सिलेक्ट करणं हे महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे त्यावेळेस लक्ष देऊन तुम्ही फॉर्म भरणं महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर टोटल मार्क्स जे आहेत ते बीएड सीईटीला 100 मार्क्स आहेत, ईएलसीटी ही 50 मार्क्सची परीक्षा आहे। त्याच्यानंतर टोटल क्वेश्चन्स जे आहेत ते बीएड सीईटी मध्ये 100 क्वेश्चन्स असतात, ईएलसीटी मध्ये 50 क्वेश्चन्स एक्स्ट्रा असतात। तर दोन्ही परीक्षा ह्या एमसीक्यू बेसिसवरती असतात। टाइम जो आहे तो बीएड सीईटीला 90 मिनिटाचा वेळ आहे आणि ईएलसीटी मध्ये एक्स्ट्रा 60 मिनिटे या परीक्षेमध्ये असतात। या दोन्ही परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना बीएड इंग्लिश मीडियम मध्ये करायचं आहे त्यांनी ईएलसीटी देणं मस्ट आहे। एकदा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही त्या फॉर्म मध्ये चेंजेस करू शकत नाही, म्हणजे फॉर्म भरताना तुम्ही लक्ष देऊन ईएलसीटी सिलेक्ट करायचंय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या चारही परीक्षाविषयी पाहिलं, 3 इयर लॉ सीईटी असेल, 5 इयर लॉ सीईटी असेल, बीएड सीईटी असेल किंवा ईएलसीटी असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, या तारखावरून आपण जर कॅल्क्युलेट केलं तर 3 इयर लॉ सीईटीला फक्त 112 दिवस शिल्लक आहे,
5 इयर लॉ सीईटीला 127 दिवस आणि बीएड ELCT या परीक्षांना 116 म्हणजे एवढे कमी दिवस आपल्या हातामध्ये आहेत आणि या कमी वेळामध्ये आपल्या या परीक्षांचा अभ्यास करायचा आहे. कारण जे विद्यार्थी या परीक्षेच्या बाबतीत सिरियस आहे त्यांना यावर्षी हा एकच अटेम्प्ट भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तारखा पाहिल्या, तारखानुसार आपण पाहिलं की या परीक्षांना किती वेळ शिल्लक आहे. तर या परीक्षांना खूपच कमी वेळ शिल्लक आहे. तर या कमी वेळामध्ये आपल्याला खूप सारी प्रॅक्टिस करायची एक्झामची आणि खूप सारे MCQ पण सॉल्व्ह करायचे. तर या कमी वेळेमध्ये आपल्याला ह्या एक्झाम्स क्रॅक करायच्यात. तर या परीक्षा क्रॅक करण्यासाठी महत्त्वाची गोष्टी म्हणजे इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट. तुमच्याकडे जो वेळ आहे, टाइम वाढणार नाहीये, टाइम हळूहळू एक दिवसाने कमी होत जाणार आहे. त्याच्यामुळे या कमी होत जाणाऱ्या वेळेचा आपल्याला मॅनेजमेंट करणं महत्त्वाचं आहे. कारण काही विद्यार्थी फायनल इयरमध्ये असतील, काही विद्यार्थी हे जॉबही करत असतील, तर त्या सगळ्या गोष्टी सांभाळून तुम्हाला या CETची तयारी करणं महत्त्वाचं आहे. आणि ही तयारी करताना या वर्षीसाठी या एक्झामचा एकच अटेम्प्ट आहे. जर ह्या अटेम्प्टमध्ये क्लिअर नाही झाली एक्झाम तर आपल्याला परत पुढच्या वर्षी चान्स आहे. त्याच्यामुळे आपलं इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट करून ही एक्झाम क्रॅक करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याला सोबत क्वालिटी स्टडी मटेरियल असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही आता मार्केटमध्ये पाहू शकता खूप सारे बुक्स वगैरे अवेलेबल आहेत. बुक्समध्ये MCQ आहेत, बुक्समध्ये थेअरी पण दिलेली आहे. तर तुम्ही त्या बुक्समधून या गोष्टींचा स्टडी करू शकता. सोबतच MCQची प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्या चारही एक्झाम ज्या आहेत त्या MCQ क्वेश्चन्सच्या असणार आहे. याच्यामध्ये फक्त MCQच विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे जेवढे मॅक्सिमम MCQ आपण सॉल्व्ह करू तेवढी आपली प्रॅक्टिस या एक्झामची होणार आहे आणि तर या परीक्षेला क्रॅक करणं तेवढंच आपल्याला सोपं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही परीक्षा देत असताना परीक्षेमध्ये जे असणारे क्वेश्चन्स आहेत त्याची काठिण्य पातळी, त्याची लेवल माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं याच्यामध्ये असणार आहे. जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पाहिले तर त्या क्वेश्चन्सवरून तुम्हाला अंदाज येईल की आपण कशाशी डील करत आहोत. आपली परीक्षा जी आहे ती कुठल्या लेवलची आहे हे आपल्याला PYQ वरून समजणार आहे. तर या परीक्षेची तयारी करत असताना मॉक टेस्ट देणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण मॉक टेस्टवरून आपल्याला कळणार आहे की आपली किती प्रॅक्टिस या एक्झामची झाली आहे आणि आपल्या कुठल्या पार्टवरती जास्त फोकस करणं हे महत्त्वाचं आहे. हे आपल्याला मॉक टेस्टमधून कळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच कोर्समध्ये प्रोव्हाइड करत आहोत. ग्लोबल ऑनलाईनमध्ये या सर्व परीक्षांच्या अभ्यासक्रमावरती आधारित व्हिडिओ लेक्चर्स आम्ही प्रोव्हाइड करतो. डेली लाईव्ह क्लासेस इथे होतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. सोबतच मॉक टेस्ट पण असतात आणि 2000 पेक्षा अधिक MCQ तुम्हाला या कोर्समध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायला आनंद होत आहे की दरवर्षी ग्लोबल ऑनलाईनमध्ये वेगवेगळ्या कोर्सेसला ऍडमिशन्स घेतात. चांगले मार्क्सने पास होऊन आपल्या मनासारख्या कॉलेजमध्ये ते ऍडमिशन मिळवतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मला खात्री आहे की जर तुम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये हा कोर्स जॉईन केला तर तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स मिळतील आणि तुम्हाला तुमच्या मनासारख्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, येत्या 2 डिसेंबर पासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये लाईव्ह बॅचेस सुरू होत आहेत. तर त्याच्यामध्ये 3 इयर लॉ CET, 5 इयर लॉ CET आणि BEd जनरल आणि ELCT या तीनही परीक्षांसाठी 2 डिसेंबर पासून लाईव्ह बॅचेस आम्ही सुरू करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे कोर्सेस खूप अफोर्डेबल आहे आणि व्हॅल्यू फॉर मनी आहे. हे कोर्सेस जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तुम्ही त्या ॲपमध्येही आमचे कोर्सेस परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ दडवू नका. वेळ खूप कमी आहे. लवकरात लवकर आपलं प्रिपरेशन सुरू करा आणि ग्लोबल ऑनलाईन सोबत यशाचे शिखर गाठण्यासाठी तयार व्हा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेच्या डेट्स मिळालेल्या आहेत. तर या डेट्सवरनं आपण एक शेड्यूल पण प्रेडिक्ट करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला जानेवारीमध्ये नोटिफिकेशन मिळणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या प्रत्येक परीक्षेचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. त्याच्यानंतर 3 इयर लॉ CETचं रजिस्ट्रेशन हे जानेवारीच्या 2nd वीकमध्ये एक्सपेक्टेड आहे. 5 इयर लॉ CETचं जानेवारीच्या 3rd वीकमध्ये, BEd CETचं जानेवारीच्या 2nd वीकमध्ये रजिस्ट्रेशन आपल्याला एक्सपेक्टेड आहे. एक्झाम डेट आपण ऑलरेडी पाहिल्यात. त्याच्यानंतर रिझल्ट जो आहे तो 3 इयर लॉ CETचा साधारणतः एप्रिलच्या 4थ्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. 5 इयर लॉ CETचा रिझल्ट हा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि BEd CETचा रिझल्ट हा एप्रिलच्या 4थ्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. रिझल्ट नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅप राऊंड सुरू होतात. कॅप राऊंड्समध्ये 3 इयर लॉ CETचे राऊंड्स हे मेच्या 2nd वीक पासून, 5 इयर लॉ CETचे राऊंड हे मेच्या 3ऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि BEd CETचे जे राऊंड आहेत ते मेच्या 2ऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं या परीक्षेचं एक टेंटेटिव्ह शेड्यूल आणि जर परीक्षेच्या तारखांमध्ये जर काही बदल आला तर या शेड्यूलमध्येही अकॉर्डिंगली चेंजेस होऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व परीक्षांविषयी खूप महत्त्वाची माहिती पाहिली आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील या परीक्षांविषयी आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचा कुठलाही प्रश्न या परीक्षे संदर्भात असू दे तर तो प्रश्न तुम्ही खाली कमेंट करून मला सांगा. मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचेसला जॉईन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचेसला जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तुमचं नाव रजिस्टर करून हा कोर्स परचेस करा. आणि या परीक्षांविषयी अपडेट राहण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.